पुढारी न्यूज आणि झडमक्यू संस्थेच्या लस कल्याणाची या उपक्रमाने आता कल्याणमधील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात जनजागृती झाली आहे आणि लसीकरणाचा टक्का सुद्धा आता वाढल्याचं दिसतंय। समाजामध्ये लसीकरणासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि या मोहिमेचा चांगला फायदा झाला असं कौतुक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी व्यक्त केलं। तर लसीकरणाचं महत्त्व आणि पुढारी न्यूज झडमक्यू या संस्थेच्या लस कल्याणाची उपक्रमासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे। पाहूयात। लस कल्याणाची उपक्रम कल्याणमध्ये ऑक्टोबर 2025 पासून राबवण्यात आला आणि त्यातून लसीकरण मोहिमेबाबत चांगली जनजागृती झाली। लसीकरणाचा टक्का वाढवणाऱ्या या मोहिमेला कल्याण डोंबिवली महापालिकेकडूनही सहकार्य मिळालं। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी या मोहिमेचं महत्त्व सांगतानाच लसीकरणाची आवश्यकता विशद केली। लसीकरण हे अत्यंतिक आवश्यक अशी गोष्ट आहे की जी 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना आपण करतोय। कारण लसीकरणामध्ये ज्या प्रकारच्या आपण ज्या लसी देतोय त्याच्यामध्ये 11 प्रकारचे विविध आजार आपण कव्हर करतोय। जसं की आपण जन्मतः मुलांना BCG लस, तसंच हेपॅटायटिस B ची लस आणि पोलिओची लस, जी ओरल पोलिओ OPV म्हणून ओळखली जाते, अशी आपण सुरुवात करतो। त्याचप्रमाणे 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे जे आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपण ज्या लसी देतो त्यात घटसर्प, नंतर डांग्या खोकला असं ज्याला वुपिंग कफ म्हणतात, त्याच्यानंतर असे किंवा रोटा व्हायरसची आपण लस देतो की ज्याच्यामुळे डायरिया होतो। असे विविध आजार पुढच्या काळात आपल्या मुलांना होऊ नये आणि त्याच्यापासून प्रोटेक्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आपण शासनामार्फत आपण राबवतो आहे। लस कल्याणाची उपक्रम कल्याणमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यात महत्त्वाचा ठरला। महापालिका आपल्या यंत्रणेमार्फत लसीकरण मोहिमेबद्दल जनजागृती करत असतेच, पण सोबतच पुढारी मीडिया आणि झडमक्यू संस्थेनं राबवलेल्या उपक्रमामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला कसा फायदा झाला हे देखील डॉक्टर दीपा शुक्ल यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आपल्या आरोग्य विभागातर्फे आपण हे लसीकरणाची मोहीम राबवत असतो। तर साधारण 1200 अशा लोकसंख्येला एक सत्र असं आपल्याला राबवायचं असतं। त्याच्यामुळे आपण महिनाभरात त्याप्रमाणे आपले सगळे नागरी आरोग्य केंद्र 27 आणि आपली 5 रुग्णालय त्याच्या मार्फत हे आपण करत असतो। पण काही अशा भाग आहेत की जिथे आपल्याला काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते। काहींमध्ये असं काही असू शकतं की हे लसीकरण आवश्यक आहे का किंवा लस घ्यायची नाही का, तर याबाबत आपल्याला अनेक सेवाभावी संस्था आहेत त्यांची सुद्धा आपल्याला मदत मिळते। तर त्याच वेळेला आपल्याला लस कल्याणाची हे जे उपक्रम जो राबवला जातोय त्याचा आपल्याला नक्कीच त्यांच्याकडचा फायदा झालेला आहे। कारण आपल्याला पालकांपर्यंत पोहोचायचं आहे किंवा त्यांच्या मनात जे काही शंका असल्या त्या आपल्याला दूर करायच्या आहेत। आपल्या मार्फत, आपल्या आशाताईंमार्फत, आपले ANM आहेत त्यांच्या मार्फत, आपल्या डॉक्टरांमार्फत आपण सांगत असतो। पण अगदी प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी या संस्थांची आपल्याला नक्कीच मदत होते। लसीकरणाबाबत अनेकदा काही समाजात गैरसमज असतात, ते दूर करणं आवश्यक असतं। समाजातील या गैरसमजाबाबतही डॉक्टर दीपा शुक्ल यांनी त्यांचे अनुभव सांगितले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं वाटतं की त्यांना लसीकरणानंतर ताप येऊ शकतो, तो असाच आणि किंवा त्या लसीकरणाच्या जागी थोडा लालपणा किंवा असं आले तर लोकांना वाटतं की ताप आला म्हणजे काहीतरी प्रकृती बिघडली आपल्या बाळाची किंवा 2 ते 3 लसी सुद्धा एकत्र दिल्या जातात। त्यावेळेला सुद्धा असा गैरसमज होतो की असं कसं होतंय की 2-3 लसी एकत्र दिल्या तर काही त्रास होईल का? किंवा आमच्या काळात, जुन्या काळात असं काही नव्हतं, लसी वगैरे उपलब्ध नव्हत्या किंवा सगळ्यांना असा काही आजार झाला तर आपोआपच त्याच्यानंतर आपल्यामध्ये ती प्रतिकारशक्ती निर्माण होईल, असं सुद्धा असू शकतं किंवा असं काही विशिष्ट समुदाय वगैरे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काही गैरसमज आहेत याबाबत। लसीकरणाला पर्याय नाही। बालकांच्या भविष्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचं आहे, पण यासाठी जनजागृतीची आवश्यकता असते। स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांची भूमिका त्यात महत्त्वाची ठरते, असं डॉक्टर दीपा शुक्ल यांनी सांगितलं। आरोग्य विभागाकडून आपण आपल्या घरोघरी जसे आपल्या आशाताई जातात, ANM जातात, ते माहिती घेतातच। पण काही वेळा काय होतं, आपण माहिती दिली आहे पण त्याच्यात त्यांचा पण सक्रिय सहभाग हवाय पालकांचा। त्यावेळी काही समाज माध्यम आहेत, प्रतिनिधी आहेत किंवा आपल्या सगळ्या स्वयंसेवी ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा त्याच्यावर नक्कीच परिणाम होत असतो। कारण जरी आपल्या आरोग्य विभागाकडून आपण वारंवार सूचना दिल्या असल्या तरी काही गोष्टी ते बिंबवणं आवश्यक आहे लोकांच्या मनावर की ह्याला पर्याय नाही, म्हणजे लसीकरण हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो घेतलाच पाहिजे प्रत्येक मुलाने।
किंवा त्यांच्या मनात जर प्रश्न आले तर त्याचे शंका प्रश्न ते दूर केले पाहिजे. समज गैरसमज त्यांचे असतात. तर या संस्था ह्या अतिशय म्हणजे त्यांचं काम वाखाणण्यासारखं आहे, कारण तिथे जाऊन त्या भागामध्ये जिथे आम्हाला सुद्धा अडचणी येतात की बाबा ह्यांच्या बाळांना कसं सांगायचं किंवा कसं समजवायचं, तर त्यावेळेला यांचं नक्कीच आपल्याला म्हणजे फायदा होतो यावेळी. पुढारी न्यूज आणि ZMQ संस्थेनं राबवलेल्या लस कल्याणाची मोहिमेत 120 कम्युनिटी लीडर्सनी सहभाग नोंदवला. लसीकरणाबाबत काही पालकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यात हे कम्युनिटी लीडर्स आणि पुढारी न्यूज ZMQ संस्थेची लस कल्याणाची मोहीम यशस्वी ठरली. नाही, त्यांनी हा जो उपक्रम राबवलाय तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे, कारण त्यांचा आम्हाला सपोर्ट मिळाला. म्हणजे आपल्याला हे काम करायचंय पण त्याला कधी कधी सपोर्टची गरज असते. त्यांनी तळागाळात म्हणजे अगदी प्रत्येक पालकापर्यंत जाऊन त्याची माहिती देऊन हे जे ZMQ लस कल्याणाची आणि पुढारी मार्फत जो केलेला आहे हा उपक्रम, तर त्याच्यामुळे आमचं लसीकरण नक्कीच वाढायला मदत झाली. त्या काही एरियाजमध्ये असं आम्हाला अडचणी आल्या होत्या, तर त्यांच्या मार्फत त्यांनी ते पॅरेंट्स पर्यंत पोहोचणं आणि त्यांना त्याच्या मार्फत त्याची माहिती देणं हे सुद्धा गरजेचं आहे. ते का घ्यायचे हे सुद्धा समजलं पाहिजे की आपल्याला पुढे आपल्या बाळांना काय त्रास होऊ शकतो, हे जे समजावणं होतं ते यांच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय आणि त्या भागातलं लसीकरण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला फायदाच झालेला आहे. डॉक्टर दीपा शुक्ल यांनी लसीकरणाचं महत्त्व सांगितलं. लसीकरणाबाबत सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि लसीकरणासाठी पालकांनी काय करावं याबाबत मोलाचा सल्लाही दिला. माझं असं एवढंच म्हणणं राहील की लसीकरण हा आपल्या बाळाचा हक्क आहे. आपल्या सरकारकडनं ते मोफत दिलं जातं, तर ते केलं पाहिजे. तुम्ही असणाऱ्या तुमच्या मनातल्या शंका असल्या तर तुम्ही नजीकच्या तुमच्या आरोग्य केंद्र किंवा आपल्या रुग्णालयातील डॉक्टर्सना भेटून तुम्ही विचारू शकता. पण लसीकरण करणं अतिशय आवश्यक आहे, कारण ती बाळाची कवच कुंडले असं म्हटलं जातं. अनेक असे जे मोठे मोठे गंभीर आजार आहे त्याच्यापासून पुढे आपल्या बाळाला त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळणार आहे. आपली पुढची पिढी निरोगी राहावी यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आणि जसं म्हटलं जातं की एक हर्ड इम्युनिटी असते, की तुम्ही साधारण 95% तरी लोकांनी हे लसीकरण केलं तर एखाद दोन जरी सुटले असले तरी त्यांना तो त्रास होणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे याच्यामधला. पुढारी न्यूज आणि ZMQ संस्थेच्या उपक्रमाचं डॉक्टर दीपा शुक्ल यांनी कौतुक केलं. अशा उपक्रमात माध्यमं, स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागाचं महत्त्व त्यांनी आवर्जून सांगितलं. आता आपण जे बघतोय की आता लोकांना पटलेलं आहे, पण तरी सुद्धा असं काही वेळा असं जाणवतं आम्हाला पण की काही समुदाय आहेत की ते तयार होत नाही. पण त्यावेळेला आपल्याला या सगळ्या लोकांची अतिशय गरज आहे. आपण जे जनजागृती ज्याला म्हणतो ती केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये या स्वयंसेवी संस्था आहेत, माध्यमं आहेत, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी आहेत, सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. आपल्या आरोग्य विभागामार्फत सुद्धा आपण प्रत्येक घर कव्हर करतो की ज्यांना माहिती देतो. लसीकरणाला पर्याय नाही एवढंच मी म्हणेन. आणि या सगळ्या एकत्र हा कार्यक्रम आहे तो सगळ्यांचा आहे आणि तो आपण एकत्र असल्यामुळे तो चांगल्या प्रकारे आपण राबवू शकणार. लसीकरणासाठी सरकार सतत प्रयत्न करत असतं, पण त्याला माध्यमं, स्वयंसेवी संस्थांची साथ लाभली तर त्याचा किती चांगला फायदा होतो याचं उदाहरण म्हणजे पुढारी न्यूज आणि ZMQ संस्थेनं राबवलेली लस कल्याणाची मोहीम. मुलांचं भविष्य सुरक्षित करणाऱ्या अनेक रोगांवर मुलांसाठी कवच कुंडल ठरणाऱ्या लसीकरणाबाबत जनजागृती आवश्यक असते. हेच काम या उपक्रमानं केलं आणि त्यामुळे अनेक मुलांचं भविष्य सुरक्षितही झालं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.